Welcome to my YouTube channel. SQL present. Reported speech or direct indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच शिकायचं आहे. शिकण्यापूर्वी या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे. वाक्य असं आहे, ही सेड कॉमा into double inverted commas, he works very hard comma Ram and completed the inverted commas. या ठिकाणी या वाक्यामध्ये ही जो कर्ता आहे तो रिपोर्टर आहे, म्हणजे ज्याने वाक्य कथन केले आहे तो. सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, वाक्याचा काळ दर्शवण्याचा प्रयत्न करतो किंवा केला जातो. अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे त्याला डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष कथन केलेले वाक्य असे म्हणतात. या डायरेक्ट स्पीचमध्ये राम जो शब्द आला आहे तो लिस्नर आहे, म्हणजे ज्याला उद्देशून वाक्य बोललं गेलं आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. दुसरं वाक्य दिलं आहे, द क्लास टीचर सेड टू हिज स्टुडंट्स कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा युअर आन्सर इज करेक्ट. याही वाक्यामध्ये द क्लास टीचर हा रिपोर्टर आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे, तर टू हिज स्टुडंट्स हे लिस्नर आहे किंवा ज्याला वाक्य उद्देशून म्हटलं आहे त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला आहे. आणि अवतरण चिन्हातील वाक्य म्हणजे प्रत्यक्ष कथन केलेलं वाक्य. आता आपल्याला रिपोर्टेड स्पीच करताना किंवा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचमध्ये असणाऱ्या वाक्याच्या काळांमध्ये इनडायरेक्ट स्पीच करताना कोणते बदल केले पाहिजेत त्याचा चार्ट तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ म्हणून एक सांगतो, जर डायरेक्ट स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना अथवा रिपोर्टेड स्पीच करताना सिंपल पास्ट टेन्समध्ये रूपांतरित केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ ओळखता येणं खूप आवश्यक आहे आणि त्यानुसार इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टेड स्पीच करताना कोणत्या काळामध्ये रूपांतरित केलं पाहिजे त्यासाठी हा तक्ता पाठ असणे खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतर ही जी स्लाईड आहे या स्लाईडमध्ये अवतरण चिन्हातील डायरेक्ट स्पीचमधील वाक्यात जी काही सहाय्यकारी क्रियापदं आली असतात त्यामध्ये कोणते बदल केले पाहिजेत, इनडायरेक्ट स्पीच करताना अथवा रिपोर्टेड स्पीच करताना कोणते बदल केले पाहिजेत, त्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये कोणते बदल होतात ते या तक्त्यामध्ये या चार्टमध्ये दिलं गेलेलं आहे. हाही तक्ता आपला चांगल्या प्रकारे पाठ असायला पाहिजे. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, जर डायरेक्ट स्पीच म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये एम इज आर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद आला असेल तर आपल्याला वॉज किंवा वेअर असा बदल करावा लागेल. कर्ता कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, त्यानुसार आपल्याला त्या सब्जेक्टला अनुसरून हा बदल करणं अपेक्षित आहे. पुढचं जे स्लाईड दिले आहे या स्लाईडमध्ये आपल्याला अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये जे काही कर्ता दिला असतो किंवा जी काही सर्वनामे दिली असतात, प्रोनाउन्स दिले असतात, त्यामध्ये कोणते बदल केले पाहिजेत, कोणते बदल करणे अपेक्षित आहेत
हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हाही तक्ता, हाही चार्ट आपला चांगल्या प्रकारे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला ते बदल करायचे आहेत. पुढची जी स्लाईड आहे, या स्लाईडमध्ये काही काळवाचक शब्द दिले गेले आहेत. त्या शब्दांमध्ये आता हे काळवाचक शब्द जे आहेत ते कुठे येणार आहेत? डायरेक्ट स्पीचमध्ये, अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये येणार आहे. आणि मग अवतरण चिन्हाच्या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये अशा प्रकारचे शब्द आले तर इनडायरेक्ट स्पीच अथवा रिपोर्टिंग व्हर्ब करताना त्या प्रकारचे बदल या ठिकाणी केले गेले पाहिजेत. पुढची जी स्लाईड आहे, या ठिकाणी आपल्याला वाक्याचे प्रकार दिले आहेत. किती प्रकार आहेत वाक्याचे? तर वाक्याचे प्रकार आहेत या ठिकाणी 4 दिले आहेत. एक आहे वाक्याचे 4 प्रकार इंग्रजीमध्ये स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरं आहे कमांड किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य. तिसरं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो प्रश्नार्थक वाक्य. आणि शेवटचं आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उद्गारवाचक वाक्य. आता आपल्याला या ठिकाणी या प्रत्येक वाक्यप्रकार घ्यावायचा आहे आणि इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल होतात, काय नियम वापरले जातात हे ठिकाणी आपल्याला पाहावायचं आहे. आता या ठिकाणी पहिला आपण वाक्यप्रकार घेतला आहे स्टेटमेंट विधानार्थी वाक्य. मग if the direct speech type of sentence is statement, then further changes should be made. जर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ डायरेक्ट स्पीचचा डायरेक्ट स्पीचचा वाक्याचा प्रकार हा जर विधानार्थी असेल, बघा पुन्हा सांगतो, अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार हा विधानार्थी असेल, स्टेटमेंट असेल, तर आपल्याला पुढील प्रमाणे बदल केले पाहिजेत. मग पहिला बदल काय केला पाहिजे? तर पहिला या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण दिलं आहे ही सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमाज आय एम लर्निंग रिपोर्टेड स्पीच. या ठिकाणी उत्तर दिलं आहे. बघा आता पहिल्या वाक्यामध्ये रिपोर्टर कोण आहे? ही. म्हणून पहिला नियम आपला आहे की प्रथम रिपोर्टर घ्यावा. दुसरा नियम आहे की सेड किंवा टोल्ड यापैकी योग्य ते एक रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं आहे. आता आपल्याला सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरावं लागेल. काय कारण असावं बरं? तर कारण आहे की या ठिकाणी वाक्य कोणाला उद्देशून म्हटले गेले आहे याचा अर्थबोध होत नाही. म्हणून आपल्याला सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं आहे. जर वाक्य कोणाला उद्देशून म्हटलं आहे याचा अर्थबोध झाला असता तर आपल्याला टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे लागले असते. आपण सेड वापरला आहे. त्यानंतर वाक्य कोणाला उद्देशून म्हटलं गेलं आहे का? नाही. आपल्याला त्याचा काय अर्थबोध होत नाही, काय माहीत होत नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ज्याला वाक्य उद्देशून म्हटलं गेलं आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर आपल्याला वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचं आहे आणि नंतर अवतरण चिन्हाच्या वाक्य जे दिलं आहे त्या वाक्याचा काळ पाहायचा आहे आणि त्यानुसार योग्य ते बदल करायचे आहेत. त्याच पद्धतीने खालील 3 उदाहरणं राहिली आहेत. ती 3 उदाहरणाचा अभ्यास करा आणि राहिलेले अजूनही स्वतःच्या मनाने वाक्य घ्या, पुस्तकातून वाक्य घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच जमणार आहे. त्यानंतर पुढचा वाक्याचा प्रकार आहे
कमांड किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स की ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य ओळखायची खूप सोपी ट्रिक्स आहे. कसं वाक्य ओळखायचं? तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मूळ क्रियापदाने मुख्य क्रियापदाने झालेली असते. याचाच अर्थ या वाक्यरचनेमध्ये आज्ञार्थी वाक्याची जी रचना असते त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, तो गृहीत धरलेला असतो. म्हणजे या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होत असते. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक ॲफर्मेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे होकारार्थी आज्ञा आणि नकारार्थी आज्ञा असे या आज्ञेचे 2 प्रकार पडलेले आहेत. आता ॲफर्मेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं पाहूया. उदाहरण बाई दिलेले आहेत. स्टँड अप, कीप क्वाईट, ओपन द विंडो. ही काय आहेत? होकारार्थी आज्ञा आहे. मग नकारार्थी आज्ञा कोणत्या आहेत? डोंट मेक नॉईज, डोंट मेक एनी मिस्टेक. ही काय आहेत? नकारार्थी आज्ञार्थी वाक्याची उदाहरणं आहेत. निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहेत. मग या आज्ञार्थी वाक्यामधचं रिपोर्टिंग वर्ब किंवा इनडायरेक्ट स्पीच करताना कोणते बदल केले पाहिजेत? कशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब केलं पाहिजे, रिपोर्टेड स्पीच केलं पाहिजे? तर सर्वात प्रथम म्हणजे आपण प्रथम रिपोर्टर घेतला पाहिजे. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब म्हणून या ठिकाणी अवतरण चिन्हातील वाक्य कोणी कोणाला उद्देशून म्हटलं आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सेड, टोल्ड, रिक्वेस्टेड, कमांडेड, ऑर्डर्ड, बेग्ड, सजेस्टेड, ॲडवाइज्ड, आस्क अशी इत्यादी रिपोर्टिंग वर्ब या वाक्यप्रकारात वापरता येतात. त्यानंतर ज्याला वाक्य उद्देशून म्हटले गेले आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी आपल्याला टू हे कंजक्शन वापरायचं आहे. पण कोणत्या वाक्यप्रकारामध्ये? होकारार्थी आज्ञा असेल तर आणि नकारार्थी आज्ञा असेल तर, अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार नकारार्थी आज्ञा असेल तर वाक्य जोडण्यासाठी नॉट टू वापरायचा आहे. बाकीचे नियम जे आहेत ते वरीलप्रमाणेच आहेत. बदल फक्त होकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन म्हणून आपल्याला टू वापरायचे आणि नकारार्थी आज्ञा असेल तर कंजक्शन म्हणून आपल्याला नॉट टू वापरायचे आहे. त्यानंतर अवतरण चिन्हाच्या वाक्याच्या काळामध्ये कुठलाही बदल या ठिकाणी होत नाही. मग बदल होतो तो फक्त पुरुषवाचक सर्वनामे आणि काळ, स्थळ, दिशा दर्शक शब्दांमध्येच बदल केला जातो. त्यासाठी आपल्याला जे तक्ते दिले आहेत त्या तक्त्यांचा उपयोग करावा लागेल. म्हणजे दुसरा किंवा जो तिसरा तक्ता दिला आहे, चार्ट दिला आहे, त्या चार्टचा उपयोग या ठिकाणी होईल. आता आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी पहिलं वाक्य दिले बघा. द टीचर सेड स्टँड अप. आता टीचरने म्हटलं आहे म्हणजे टीचर रिक्वेस्ट करतील का? नाही. तर म्हणून आपल्याला या ठिकाणी ऑर्डर हे रिपोर्टिंग वर्ब वापरणं योग्य होईल. म्हणून टीचर ऑर्डर्ड टू स्टँड अप. या ठिकाणी टू वापरले, टू हे कंजक्शन वापरले वाक्य जोडण्यासाठी. का वापरलं आहे? तर अवतरण चिन्हाच्या जो वाक्य आहे ते होकारार्थी आज्ञा आहे की नाही, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी टू वापरले गेलेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरं आणि तिसरं वाक्य पहा. चौथं वाक्य बघा, नकारार्थी आज्ञा दिलं आहे.
ते वाक्य असं आहे, डोंट ओपन द डोर, कॉमा विघ्नेश ही सेड. आता प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, रिपोर्टर. कोण आहे रिपोर्टर, ही. नंतर रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला या ठिकाणी ऑर्डर वापरलेलं गेलेलं आहे, कारण रिपोर्टर आणि ज्याला वाक्य उद्देशून म्हटलं आहे त्याच्यातील नातेसंबंध आपल्याला माहिती नाही, म्हणून जनरली आपण ऑर्डर हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरलेलं आहे. नंतर वाक्य जोड. आता नंतर वाक्य कोणाला उद्देशून म्हणलं आहे, तर विघ्नेशला त्याचा उल्लेख केला आहे. आणि तदनंतर वाक्य जोडण्यासाठी नॉट टू हे कंजक्शन आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि नंतर वाक्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. अशा प्रकारचं आपण जर बारकाईने एकदा उदाहरणं पाहिली, पुस्तकातील काही वाक्ये सोडवली, तर सराव केला, प्रॅक्टिस केली, तर आपल्याला नक्कीच हा भाग समजण्यास सोपा जाणार आहे. तिसरा वाक्य प्रकार पाहणार आहोत, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्यसुद्धा दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे WH क्वेश्चन आणि दुसरा म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. आता WH क्वेश्चन कशाला म्हणायचं आणि व्हर्बल क्वेश्चन कशाला म्हणायचं हे आपण थोडक्यात पाहूया. WH क्वेश्चन इज अ क्वेश्चन विच बिगिन विथ WH क्वेश्चन वर्ड. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं की ज्या प्रश्नाची सुरुवात WH अक्षराच्या प्रश्नार्थक शब्दाने होते त्या प्रश्नाला त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हटलं जातं. मग असे प्रश्नार्थक शब्द कोणकोणते आहेत बघा, इथं उदाहरण म्हणून दिले आहेत, व्हॉट, व्हेन, वेअर, वाय, हू, हुज, हुम, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच अँड एक्सेट्रा. आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय आपण समजून घेऊया. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, व्हर्बल क्वेश्चन इज अ क्वेश्चन विच बिगिन्स विथ द हेल्पिंग व्हर्ब. अतिशय सोपी व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्याला व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. दुसरे त्याची व्याख्या अशी आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो पद्धतीने दिलं जातं त्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं. आणि मग हेल्पिंग व्हर्ब कोणती आहेत ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण WH क्वेश्चन, अवतरणचिन्हातील वाक्याचा प्रकार WH क्वेश्चन असेल तर काय काय बदल केले जातात, तर बदल हा वरील दोन वाक्य प्रकारानुसारच आहे. काय प्रकार आहे पहिला, तर पहिला आपल्याला रिपोर्टर घेतला पाहिजे. तदनंतर रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड हेच वापरायचं आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये इतर रिपोर्टिंग व्हर्ब वापरला असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, परंतु आजकडे हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्याला उद्देशून वाक्य म्हटलं गेलं आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. जर वाक्य कोणाला तरी उद्देशून म्हटलं गेलं नसेल तर तो भाग जो आहे तो तसाच राहणार आहे आणि पुढचा नियम त्या ठिकाणी वापरायचा आहे. मागील ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण कंजक्शन म्हणून दॅट वापरलं, टू वापरलं, नॉट टू वापरलं. आता या ठिकाणी आपल्याला कंजक्शन म्हणून प्रश्नाची, अवतरण चिन्हातील जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सुरुवात ज्या WH प्रश्नार्थक शब्दाने झाले आहे तोच शब्द आपल्याला कंजक्शन म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला व्हर्बल क्वेश्चन असेल तर मग आपण काय करायचं, कोणतं कंजक्शन वापरायचं, तर आपल्याला त्या ठिकाणी इफ किंवा वेदर हे कंजक्शन म्हणून वापरायचं आहे. म्हणजे WH क्वेश्चन असेल तर अवतरण चिन्हातील प्रश्नाची सुरुवात ज्या प्रश्नार्थक शब्दाने झाले आहे तो वापरायचा. व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर यापैकी एक वापरायचं आहे. त्यानंतर
पुढचा जो भाग आहे कंजक्शन वापरल्यानंतरचा जो भाग आहे त्या ठिकाणी अवतरण चिन्हातील प्रश्नाचं स्वरूप बदलून इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टेड स्पीच करताना वाक्यरचना विधानार्थी वाक्याप्रमाणे झाली पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना केली गेली पाहिजे. त्यानंतर वाक्याच्या काळामध्ये पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आणि काळ स्थळ दर्शक शब्दांमध्ये योग्य ते बदल केले गेले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला त्यावरील चार्टचा उपयोग करावा लागेल. आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे व्हॉट इज युअर नेम ही सेड टू द न्यू कमर. उत्तर बघा. या ठिकाणी प्रथम आपल्याला काय रिपोर्टर. काय रिपोर्टर आहे ही. या ठिकाणी वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करायची आहे. या ठिकाणी रिपोर्टरचा जो एच आहे तो स्मॉल आहे. आपल्या वाक्याची सुरुवात करताना आपण तो एच काय केला आहे कॅपिटल केला आहे. ही रिपोर्टर घेतला आपण. त्यानंतर आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं. नंतर ज्याला उद्देशून म्हटलं आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. कोणाला उद्देशून म्हटलं आहे टू द न्यू कमर त्याचा उल्लेख केला आहे. नंतर कंजक्शन म्हणून अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात ज्या प्रश्नार्थक शब्दाने झाली आहे तो शब्द वापरला. या ठिकाणी व्हॉटने सुरुवात झाली आहे म्हणून आपण व्हॉट वापरला. आणि नंतर वाक्याच्या काळामध्ये पुरुषवाचक सर्वनामांमध्ये काळ वेळ आणि स्थळदर्शक शब्दांमध्ये योग्य ते बदल केले गेलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे प्रश्नार्थक स्वरूप बदलून आपल्याला काय केलं आहे आपण कर्ता क्रियापद कर्म अशी विधानार्थी रचना केलेली आहे. पुढे दिलेले वाक्य बारकाईने अभ्यासा. वरील नियम पुन्हा एकदा पहा आणि वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शेवटचा आणि चौथा प्रकार जो आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य. या ठिकाणी मग हे वाक्य कसं ओळखायचं एकदम इझी ट्रिक्स दिले आहे की ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला काय म्हणतात उद्गारवाचक वाक्य म्हणतात. आता का बरं सांगायची वेळ ही तर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात आणि उद्गाराच्या वाक्याची सुरुवात ही सारखी असते मग गोंधळ होतो. आणि म्हणून शेवटी काय आहे ते पाहायचं. प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थक वाक्य आहे. उद्गारवाचक वाक्य आहे उद्गारवाचक चिन्ह आहे तर उद्गारवाचक वाक्य आहे. आणि काय बदल करायचे ते बदल या ठिकाणी पाहूया. प्रथम काय घ्यायचे आपल्याला रिपोर्टर घ्यायचे. त्यानंतर एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. एकच रिपोर्टिंग वर्ब वापरायचे एक्सक्लेम्ड. त्यानंतर ज्याला उद्देशून वाक्य म्हटलं गेलं आहे त्याचा उल्लेख करायचा. नसेल केला तर पुढचा नियम घ्यायचा आहे. पुढचा नियम काय आहे कंजक्शन म्हणून आपल्याला दॅट वापरायचं आहे. त्यानंतर पुन्हा कंजक्शन वापरल्यानंतर जे काही उद्गाराच्या वाक्याची रचना आहे ती बदलायची आहे आणि आपल्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्सची रचना करायची आहे. ॲसर्टिव्ह वाक्याची रचना करत असताना आपल्याला वाक्याच्या काळामध्ये पुरुषवाचक सर्वनामांमध्ये वेळ काळ दिशादर्शक शब्दांमध्ये योग्य ते बदल करावायचे आहेत. या ठिकाणी 2 उदाहरणं दिली आहेत. ते 2 उदाहरणांचा बारकाईने अभ्यास करा. अजूनही काही पुस्तकामध्ये उदाहरणं असतील ती सोडवा. आणि अशा प्रकारे आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करता येईल. रिपोर्टिंग वर्ब बनवता येईल. महत्त्वाच्या बाबी डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना महत्त्वाच्या बाबी म्हणजे आपल्याला डायरेक्ट स्पीचचा काळ ओळखता आला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला अवतरण चिन्हातील डायरेक्ट स्पीचचं वाक्याचा प्रकार ओळखता आलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला
ते तिन्ही टेबल जे दिले आहे, तिन्ही चार्ट जे दिले आहे सुरुवातीला, ते तिन्ही चार्ट आपले तोंडपाठ असले पाहिजेत. आणि मला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला आणि पुन्हा बारकाईने अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे नक्कीच जमणार आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.